दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी कोकण भवन नवी मुंबई येथे नवी मुंबई, पनवेल, उरण सर्व रिक्षा संघटना मिळून धडकं मोर्चा व एक दिवशी लाक्षणिक उपोषण करणार आले। वर्षानुवर्षे होणारी रिक्षा चालक व मालकांची पिळवणूक तसेच सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत व सहकार्य मिळत नसल्याने व दिवसेंदिवस रिक्षावाल्यांवर ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या कंपन्यांमुळे वाईट दिवस निर्माण झालेले आहेत। याच्या विरोधात दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी कोकण भवन या ठिकाणी धडकं मोर्चा पोहोचला। 35 वर्षापासून रिक्षा चालकमालक संघटनेचे नेतृत्व करणारे कास्मभाई मुलांनी, सुनीलभाई बोर्डे, नंदू पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते। तसेच या मोर्चामध्ये नवीन असे तयार झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवी मुंबई, पनवेल व उरण या ठिकाणावरील समस्त रिक्षा चालकमालक संघटनांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला व शासनाच्या व परिवहन शासनाचा तीव्र असा विरोध करण्यात आला। नवी मुंबईचे नेते श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून आपला पाठिंबा दिला व रिक्षा चालकमालकांना सोबत होणाऱ्या अन्यायाबाबत सरकारच्या विरोधात ही भूमिका घेण्याची तयारी असल्याचे सांगितले। श्रीमती फरोग मुकादम, अपर आयुक्त कोकण विभाग यांनी मागण्यांचे पत्रक घेऊन 15 दिवसांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले। बेलापूर गोपनीय पोलीस अधिकारी यांनी कोकण भवन या ठिकाणी शिष्टमंडळाला आपल्या पदाचा दिशाभूल व थापा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आदर्श न्यूज व किशोर लोंढे यांनी ठणकावून सांगितल्यावर त्यांनी शांतता घेतली। तसेच यांची तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार साहेब यांना देखील करण्यात येईल अशी माहिती मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी अधिकृत पत्र व लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार व शासनाला थोडा वेळ द्यावा अशी मागणी केल्याने सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले। सक्रिय सहभागी होऊन धडकं मोर्चा व एकदिवसीय लाक्षणिक उपोषण 100 यशस्वी करण्यासाठी भरपूर परिश्रम व मेहनत घेणारे नवी मुंबई रिक्षा चालकमालक संघटना जिल्हाध्यक्ष सुरेशभाई काळे, छत्रपती शिवाजी राजे चालक मालक संघ नवी मुंबई सल्लागार मधुकर पाटील, रिक्षा चालकमालक संघटना सानपाडा अध्यक्ष संतोष जाधव, रिक्षा चालकमालक संघटना खारघर अध्यक्ष कमलाकर ठाकूर, खांदेश्वर रिक्षा चालकमालक संघटना अध्यक्ष सीबीडी, बेलापूर रिक्षा चालकमालक संघटना अध्यक्ष विष्णुभाई दिघे, नवी मुंबई रिक्षा चालकमालक संघटना वाशी अध्यक्ष अविनाश कदम, नवी मुंबई रिक्षा चालकमालक संघटना वाशी उपाध्यक्ष दीपक निगडे, रिक्षा चालकमालक संघटना वाशी कार्याध्यक्ष विजय कडवेकर, नवी मुंबई रिक्षा चालकमालक महासंघ पदाधिकारी नागेंद्रभाई यादव, रिक्षा चालकमालक संघटना अध्यक्ष सुजित खोड, रिक्षा चालकमालक संघटना कोपरखैरणे अध्यक्ष नितीन महिंद, रिक्षा चालकमालक संघटना तुर्भे अध्यक्ष शंकर शिवशरण, रिक्षा चालकमालक संघटना तुर्भे अध्यक्ष मारुती कोकणे, रिक्षा चालकमालक संघटना तुर्भे अध्यक्ष संतोष पिसाळ, रिक्षा चालकमालक संघटना वाशी अध्यक्ष रमेश जोगदंड, रिक्षा चालकमालक संघटना वाशी अध्यक्ष किसन सोनी, रिक्षा चालकमालक संघटना उलवानोड अध्यक्ष कैलास देशमुख, रिक्षा चालकमालक संघटना पदाधिकारी राजू कडलक, सुनीता अहिरे, सुधाकर ढोले, अप्पाराव माने, सोनी भाई, अज्ज जयस्वाल, अतुल शिंदे, गणेश निकम, सर्जेराव बिरामणे, भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल अध्यक्ष विजय साळवे, सचिव दत्तात्रय दिलाने उपस्थित होते। तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटना रोडपाली व इतरही रिक्षा चालकमालक संघटनांनी पाठिंबा दिला। असं म्हणणं आहे की त्यांनी सन्माननीय आयुक्तांनी त्यांना पाठवलेलं आहे, शासनाचे प्रतिनिधी आहेत, ते लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आपली बैठक आयोजित करून आपला जो मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करण्यात येतील म्हणून। तर सर्वांनी आता आपल्याला सन्माननीय
सिंदखेड पोलीस स्टेशनचे सिनियर PI आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपोषण सोडवण्याकरता आलेले आहेत. सर्वांची संमती आहे ना मित्रांनो? सर्वांची मंजुरी आहे ना? चला, धन्यवाद. रिक्षा चालक मालक एकजुटीचे, रिक्षा चालक मालक एकजुटीचे, रिक्षा चालक मालक एकजुटीचे, रिक्षा चालक मालक एकजुटीचे. जय भवानी, जय भवानी, रिक्षा चालक मालक संघटनेचा, रिक्षा चालक मालक संघटनेचा ये इंसान चुप रहता है, इससे भी बड़ा निकम्मा कोई नहीं होता. अपनी हत्याराई के लिए बोलना चाहिए. नहीं बोल सकते हो तो बोलना चाहिए. नहीं लड़ सकते हो तो जो लड़ रहा है उसके दाएं बाएं आगे पीछे ये भी रहना चाहिए.